ट्रेन लाल कलरचे असतात, ट्रेन पिवळा कलरचे असतात, ट्रेन हिरवा कलरचे असतात, ट्रेन ॲडव्हर्टाइज लावलेल्या असतात, ट्रेन चॉकलेटी कलरचे सुद्धा आहेत आणि ट्रेन निळ्या कलरचे सुद्धा आहेत. पण सगळ्यात जास्त तुम्ही जर ट्रेन बघितला असतील, तर निळ्या कलरचेच ट्रेन तुम्ही बघितला असेल. जे फोटोमध्ये दिसते अशा प्रकारचे ट्रेन तुम्ही सगळ्यात जास्त बघितला असेल. पण ट्रेनचा कलर हे निळाच का असतो? या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल, तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो असेच नवनवीन मराठीमध्ये इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सबस्क्रायबर 390 वर येऊन गाडी थांबलेली आहे. तर त्या गाडीला जरा पुढे ढकलण्यामध्ये जर तुमचा योगदान मिळाला, तर माझं सबस्क्रायबरचं गाडी थोडंसं पुढे जाईल. तर मित्रांनो, या जगामध्ये जवळपास 700 करोड लोक आहेत. तर अंदाजे 700 करोड लोक आहेत. पण 700 करोड लोकांमध्ये 510 करोड लोकांकडे मोबाईल आहे, म्हणजे स्मार्टफोन आहे. 700 करोड लोकांमध्ये 510 700 700 करोड लोकांमध्ये 510 लोकांकडे स्मार्टफोन आहे. पण एक मजेशीर फॅक्ट तुम्हाला माहिती आहे का? आणि ते दात घासायचं टूथब्रश आहे, ते टूथब्रश फक्त आणि फक्त 420 लोकांकडे आहे. म्हणजे जगामध्ये असे पण काही लोकं आहेत, की त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे. म्हणजे 50,000 1,00,000 चा मोबाईल त्यांच्याकडे आहे. पण त्यांच्याकडे एक दात घासण्यासाठी ब्रश नाहीये. खूपच गजब फॅक्ट. म्हणजे हे धरती जेव्हा नवीन होतं, वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार या पृथ्वीवर फक्त आणि फक्त 2,000 लोक होते. म्हणजे विचार करा, एवढ्या मोठ्या पृथ्वीवरती फक्त आणि फक्त जवळपास 2,000 लोक होते. आणि 2,000 चे 5,000 झाले, 5,000 चे 10,000 झाले, 10,000 चे 1,00,000, लाखाचे करोड आणि 2,00,000 वर्षानंतरनं जी लोकसंख्या आहे, 2,00,000 वर्षानंतरनं 100 करोड एवढी लोकसंख्या झाली. आणि आताची लोकसंख्या जर तुम्हाला माहिती नसेल, तर जसं मी व्हिडिओच्या पहिल्यांदा सांगितलं, 700 करोड लोकसंख्या आहे. म्हणजे 100 करोड लोकसंख्या व्हायला 2,00,000 वर्ष लागले आणि 100 करोडवरून 700 करोड म्हणजे 100च्या 7 पट. 100 करोडच्या 7 पट म्हणजे 700 करोड व्हायला फक्त आणि फक्त 200 वर्ष लागले. म्हणजे विचार करा, की 200 वर्षापूर्वी एक 100 करोड लोकं होते आणि 100 करोड लोकसंख्या होण्यासाठी 2,00,000 वर्ष लागले आणि 100 करोड लोकसंख्या झाल्यानंतरनं 700 करोड लोकसंख्या व्हायला फक्त आणि फक्त 200 फक्त आणि फक्त 200 वर्ष लागले. म्हणजे हे लोकसंख्या किंवा हे जे संख्या जी आहे, थोडंसं डीपली विचार करा. म्हणजे थोडंसं शांत, स्थिर मनाने थोडासा विचार करा. तुम्हाला समजेल, की माणसांनी ही जी लोकसंख्या वाढवायचं जे काम आहे, किती स्पीडने केलं. म्हणजे फक्त 200 वर्षामध्ये 700 करोड लोकसंख्या एवढी वाढली. म्हणजे अजून आपल्या पृथ्वीवरती किती पॉप्युलेशन आणि किती स्पीडने वाढू शकतं, याचा अंदाजे तुम्ही लावू शकता. तसं जर आपण 2,00,000 वर्ष म्हणजे 2,00,000 वर्षामध्ये 100 करोड लोकसंख्या झाली, तर त्या हिशोबाने टेक्निकली जर आपण कॅल्क्युलेशन केलं, तर आपल्या 700 करोड व्हायला 14,00,000 वर्षे लागायला पाहिजे. पण फक्त आणि फक्त 200 वर्षामध्ये 700 करोड. चायनामधील एक मुलगी, तिनं फक्त आणि फक्त 20 बॉयफ्रेंड बनवले. याने 20 मित्र बनवले आणि जास्त नाही, प्रत्येक बॉयफ्रेंडकडून एक तिनं iPhone मागितला. त्या iPhoneचा रेट किती माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे 1.3 लाख वाला एवढ्या किमतीचं जे iPhone आहे, म्हणजे आता सध्याला जे 1.5 लाखला भेटतो, ते प्रत्येक बॉयफ्रेंडकडून एक-एक iPhone मागितला. म्हणजे 20 बॉयफ्रेंड आणि 20 मोबाईल. हे जवळपास ₹20,00,000 आणि हे सगळे विकले. तिच्याकडे ₹15,00,000 जमा झाले आणि 15,00,000चं तिनं स्वतःसाठी एक घर खरेदी केली आणि मग नंतर सगळ्या बॉयफ्रेंड सोबत जाणून-बुजून एकेकासोबत ब्रेकअप केली. मग आता ती एकटी सुखाने त्या घरात राहती. गजब! मित्रांनो, एक रिसर्चनुसार अशी एक गोष्ट समोर आली आहे, की जास्त करून जे ॲडव्हाइस देणारे लोकं असतात, म्हणजे थोडक्यात बिझनेस कोच हां आणि लव्ह गुरू म्हणजे तुमचं प्रेम प्रकरणामध्ये जर तुम्हाला अडचण येत असेल, तर तुम्ही ज्याच्याकडे जाता,
की प्रेम प्रकरण पुढे कंटिन्यू करण्यासाठी जे गुरु तुम्हाला सल्ला देतो किंवा इतर गोष्टी, इतर ज्या अडचणी असतात, त्या अडचणी आल्यामुळे तुम्ही ज्यांच्याकडे सल्ला मागायला जाता, ते जे जास्त लोकं असतात, ते म्हणजे जे लोकं असतात, जे गुरु लोकं असतात, त्यांच्याच लाईफमध्ये त्या गोष्टीच्या रिलेटेड सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असतात. हा एक रिसर्चनुसार आढळून आला. म्हणून ते लोकं आपली समस्या हे दुसऱ्यांना सांगून म्हणजे दुसऱ्याची समस्या आपली समस्या समजून त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतात. आपण लव्ह गुरूकडे जातो, की प्रेमाबद्दल काहीतरी टिप्स मागायला. त्या गुरूला एकदा सुद्धा प्रेम झालेलं नसतं. त्या बिझनेस गुरूकडून तुम्ही कोचिंग घेता. ते बिझनेस गुरूचा स्वतःचा बिझनेस किंवा स्वतःचा अनुभव हा काहीच नसतो. ते बिझनेस गुरूकडून कोचिंग घेणारे, बिझनेस करणारे लोकं, ते काही करोडपती होणार नाही. पण बिझनेस गुरु जे असतात, ते त्यांच्याकडून पैसे घेऊन करोडपती होऊन जातात. स्मार्टफोन जसं तुम्हाला मी सांगितलं 510 करोड लोकं आपल्या जगामध्ये स्मार्टफोन यूज करतात. पण स्मार्टफोन यूज करता-करता तुम्ही WhatsAppमध्ये चॅटिंग सुद्धा करतात. पण हे इमोजी तुमच्या सगळ्याच्या फोनमध्ये, कीबोर्डमध्ये असणारच. ते स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत आहे. ह्या सगळ्या इमोजीमधून सगळ्यात जास्त वापर होणारा इमोजी कोणता आहे माहिती आहे का? तर सगळ्यात जास्त वापर होणारा इमोजी हा आहे. आणि तुम्ही कोणता इमोजी जास्त वापर करता ते कमेंटमध्ये नक्कीच इमोजी टाका. इंग्लंडमध्ये वेम्बले या सिटीमध्ये वेम्बले स्टेडियम म्हणून एक स्टेडियम आहे. त्या स्टेडियमच्या बाहेर 2618 म्हणजे 2618 टॉयलेट बांधलेले आहेत. म्हणजे जगातील हा एक असा ठिकाण आहे, जे बाहेर एवढ्या जास्त प्रमाणामध्ये टॉयलेट असलेला रेकॉर्ड हा स्टेडियम तोडतो. म्हणजे एका ठिकाणी असं एवढेच टॉयलेट जगामध्ये फक्त आणि फक्त या स्टेडियममध्ये आहेत. 2618 म्हणजे 2618 टॉयलेट्स या स्टेडियममध्ये आहेत. ज्यावेळी तुम्हाला जास्त थकल्यासारखं वाटतं किंवा जास्त बोरिंग वाटतं, तुम्ही एक ठिकाणी जाऊन निवांत बसता, तुम्हाला काहीच करू वाटत नाही, म्हणजे एकदम आळस, एकदम बोरिंग असं वाटतं. त्यावेळी तुम्ही एक गोष्ट केला, तर तुमचं मूड एकदम फ्रेश होऊ शकतं. ही गोष्ट एका स्टडीनुसार समोर आलेलं आहे. जर तुम्ही ज्यावेळी बोरिंग झालेला असता किंवा ज्यावेळी तुम्ही एकदम बोर झालेला असता, ज्यावेळी तुम्ही एकदम बोर झालेला असता, ज्यावेळी तुम्ही एकदम शांत बसला असता, त्यावेळी तुम्ही जर साफ-सफाई करण्यासाठी सुरुवात घेतली, तर तुमचं मनाला थोडंसं बरं वाटू शकतं. हे एका रिसर्चनुसार समोर आलं एका स्टडीनुसार हे समोर आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जास्त बोर वाटत असेल, तर उठा आणि साफ कामाला लागा. कारण तुमचा फायदा होणार आहे. तुमचा मूड फ्रेश होईल. प्रॅक्टिकली करून बघा एकदा. मित्रांनो मार्केटमध्ये सफरचंदाचा रेट नॉर्मली 70, 80, 100, ₹150 किलो एवढा असेल. पण ब्लॅक डायमंड नावाचा एक सफरचंद असतो. फक्त एक सफरचंदाची किंमत ₹1200 आहे. ₹1200 किलो नाही. फक्त एक सफरचंदाची किंमत. एक सिंगल एक पीस ब्लॅक डायमंड ॲपल त्या सफरचंदाचा रेट ₹1200 ला एक सेव आहे. ₹1200 ला का आहे माहिती आहे का मित्रांनो? त्याचं जे चव आहे ना चव, म्हणजे चव मधापेक्षाही जास्त गोड आहे. मध म्हणजे हनी, ते हनी नाही, ते हनी. त्या मधापेक्षाही जास्त गोड आहे. म्हणून त्याचा एक सिंगल पीसचा रेट ₹1200 आहे. बॉब मार्ली नावाचे एक सिंगर आणि रायटर होते. ते त्यांच्या जीवनामध्ये ते खूपच यशस्वी झालेले एक सिंगर होते. म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये त्यांनी भरपूर पैसा कमवला. पण मरताना त्यांनी एक शब्द सांगितला, की तुम्ही जिंदगीमध्ये भरपूर पैसे कमवू शकता, पण त्या पैशाने तुम्ही जिंदगी कधीच खरेदी करू शकत नाही. म्हणजे एक सक्सेसफुल माणूस किती पैसे कमवतो? लाखो, करोडो पैसे कमवतो. पण अचानकच जर त्याच्या जीवाला काही धोका आला किंवा त्याची तब्येत बिघडली किंवा अचानक एखादा काही आपदा आला, तर तो त्याचा तब्येत किंवा त्याचा जे जीव आहे, त्याचं जे जीवन आहे, ते त्या पैशाने खरेदी करू शकत नाही. म्हणजे हे बोलण्यामध्ये खूप हलकं म्हणजे खूप साधं वाटतोय, पण विचार करून बघा, की आपलं जीवन हे किती महत्त्वाचं आहे. लवकरात लवकर पैसा कमवा आणि एन्जॉय करा. एक रशियामधील एक घटना आहे. एक माणूस चक्क एक पिझ्झासोबत लग्न केलं. म्हणजे त्या माणसाचं म्हणणं असं आहे, "लव्ह इज टू कॉम्प्लिकेटेड. लव्ह इज टू कॉम्प्लिकेटेड." या शब्दाचा अर्थ काय होतो चला आपण Googleला विचारू. मुलगा मुलाशी लग्न करतोय,
जवान मुलगा म्हातारीशी लग्न करतोय, म्हातारी जवान मुलाशी लग्न करतोय. पण इथे एक माणूस चक्क पिझ्झा सोबत लग्न केला. पाब्लो एस्कोबार नावाचा एक व्यक्ती होता. तो नशा विकायचा व्यापार करायचा. म्हणजे नशा करायच्या ज्या वस्तू असतात, त्या वस्तूचे एक मोठा डीलर होता. म्हणजे त्याच्याकडे भरपूर अशी संपत्ती होती. पण फॅक्ट असा आहे, की एक दिवशी थंडीचा मोसम होता आणि त्याच्या घरातील लाकूड संपले. म्हणजे जाळायचे लाकूड. थंडीमध्ये आग लावून शेकोटी करत बसतात ना, ते लाकूड. ते लाकूड संपले. तो आणि त्याची मुलगी, छोटी मुलगी दोघंही शेकोटी करत असताना लाकूड संपले. तो माणूस कपाटातील ठेवलेले पैसे म्हणजे कॅश पैशाची बंडल काढून आणून चक्क तो त्या पैसे आगीत टाकून शेकोटी केला. म्हणजे जवळ-जवळ त्यांनी त्या शेकोटीमध्ये 13 करोड रुपये जाळून शेकोटी केला होता. साउथर्न इटलीमध्ये एक असं आयलंड आहे. त्या आयलंडला जर तुम्ही बघितलं ना, तर त्या आयलंडला ड्रोनमधून किंवा हेलिकॉप्टरमधून जर तुम्ही बघितला, तर ते एक डॉल्फिन माशासारखं दिसतो. म्हणजे सेम टू सेम डॉल्फिन माशासारखं दिसणारा हा एक आयर्लंड. खरंच निसर्ग हे खूपच ग्रेट आहे. आकाशामधील सगळ्यात मोठा गोळा म्हणजे सूर्य. सूर्याचा कलर आपल्याला कसा दिसतो? पिवळा, लाल किंवा ऑरेंज कलरचा. सूर्याचा कलर हे पिवळा किंवा लाल किंवा ऑरेंज नाहीये. सूर्याचा कलर हे पांढरा आहे. पण आपण पृथ्वीवरून त्याला बघतो किंवा आपल्या धरतीवरून त्याला बघतो. तर आपल्या धरतीचं जे ॲटमॉस्फिअर आहे, त्या धरतीच्या ॲटमॉस्फिअरमधून बघताना आपल्याला सूर्य कधी पिवळा, लाल, ऑरेंज असा दिसतो. पण ॲक्चुअली सूर्याचा कलर हे पांढरा आहे. तुम्ही टीव्ही बघत बसलाच असाल कधी ना कधी. पण टीव्ही बघताना तुम्ही टीव्हीमध्ये कारचा ॲडव्हर्टाइज नक्कीच बघितला असाल. मारुती सुझुकी, Hyundai, महिंद्रा अशा वेगवेगळ्या प्रकारचे कारचा ॲडव्हर्टाइज तुम्ही बघितलंच असाल. महागड्या ज्या गाड्या असतात जसं की Lamborghini गाडी, Lamborghini अशा मोठ्या-मोठ्या कंपनी म्हणजे मोठ्या-मोठ्या महागड्या गाड्या बनवणाऱ्या कंपनी कधीच टीव्हीवरती ॲड दाखवत नाही. कारण त्यांना माहिती आहे की Lamborghini खरेदी करणारा माणूस कधीच नावाच्या टीव्ही नावाच्या डब्बासमोर बसून कधीच आपला वेळ वाया घालवू शकत नाही. त्यामुळं ते कधीच टीव्हीवरती ॲड देत नाहीत. हां, पण ते ऑनलाईन ॲड करतात. कारण ऑनलाईन सगळ्या प्रकारचे लोकं येतात आणि त्यांना माहिती आहे ऑनलाईन ॲड केल्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या लोकांना ॲड बघायला मिळेल. तुम्हाला कुणी ना कुणी तुमच्यावरती राग केलाच असाल, पण ॲक्चुअली समोरचा माणूस ज्यावेळी तुमच्यावरती राग करतो, राग केल्यानंतर तुमच्यावरती भडकतो. रागाच्या भरामध्ये त्यांनी त्याच्या मनातील सगळ्यात जास्त शब्द तुमच्यावर फेकून मारतो. तर मित्रांनो खरी म्हणजे कडवा सच, बिटर ट्रूथ अशी आहे, की ते माणूस ज्यावेळी रागाच्या भरामध्ये तुम्हाला बोलतो, ती खरी गोष्ट असतो. जर एखादा समोरचा माणूस तुमच्यावरती ओरडतोय किंवा जास्त तुमच्यावरती राग करतोय, तरीसुद्धा तो तुम्हाला काहीच बोलत नाही, रागाच्या भरामध्ये तो शांत राहतो, तर समजून घ्या त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल खूपच जास्त प्रेम आहे किंवा जास्त आदर आहे. तो तुमचा खरा मित्र असू शकतो किंवा तो तुमचा खरा जवळचा माणूस असू शकतो. बिहार शब्द ऐकलं की तुम्हाला कसं वाटतं? बिहार म्हणजे असं तुम्हाला वाटेल की गरीब राज्य किंवा ज्या ज्या राज्यामध्ये बेरोजगारी जास्त आहे, तिथले सगळेच लोकं मजूर असतात आणि ते इतर राज्यामध्ये मजुरी करण्यासाठी जातात, असं तुम्हाला ऐकून वाटत असेल. पण तुम्हाला बिहारबद्दल एक फॅक्ट माहिती आहे का? आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त IPS, IAS किंवा यापेक्षाही मोठ्या पदाचे जे ऑफिसर बनतात, सगळ्यात जास्त ऑफिसर बनवणारं राज्य हे फक्त आणि फक्त बिहार आहे. म्हणजे या राज्यामधूनच आपल्या देशाला मोठे-मोठे अधिकारी IAS, IPS असे मोठे-मोठे अधिकारी या राज्याकडूनच भेटतात. म्हणून बिहारला पण काही कमी समजू नका. समसंख्या. समसंख्या म्हणजे 2, 4, 6, 8. विषम संख्या म्हणजे 1, 3, 5, 7 हे जे आहेत म्हणजे जी विषम संख्या आहे, जे ऑड नंबर म्हणतो आपण त्याला. हे ऑड नंबर ज्यावेळी तुम्ही इंग्लिशमधून लिहिता म्हणजे 1 ONE म्हणजे सगळ्यात शेवटी ई. ई हा अक्षर येतोच. 3 THREE याच्या शेवटी पण तुम्हाला ई बघायला मिळतो. 5 FIVE म्हणजे ही जी विषम संख्या आहे, ते प्रत्येक विषम संख्या लिहिताना तुम्हाला त्याच्यामध्ये ई हा शब्द मिळतोच. लिहून बघा. प्रत्येक विषम संख्येमध्ये ई हा अक्षर येतोच. मित्रांनो, खरी अभ्यास करायची पद्धत म्हणजे खरी वाचन करायची पद्धत कोणती आहे?
आपण वाचन करायला बसलो तर आपण तास, 2 तास, 3 तास, कधी-कधी 4-4, 5-5 सुद्धा आपल्या भारतातील विद्यार्थी अभ्यास करत बसतात, वाचन करत बसतात. पण ॲक्चुअलीमध्ये वाचन करायची पद्धत वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार असं आहे, 30 मिनिट्स रीडिंग, 10 मिनिट्स ब्रेक. म्हणजे थोडक्यात 30 मिनिट म्हणजे अर्धा तास जर तुम्ही वाचन केला, तर अर्ध्या तासाच्या नंतर तुम्हाला 10 मिनिटाचा ब्रेक घेणं खूप गरजेचं आहे. कारण त्या 10 मिनिटामध्येच तुमचा 30 मिनिटांमध्ये जे अभ्यास झालेले आहेत ते आपलं माइंड हे इफिशियंटली लक्षात ठेवू शकतं. म्हणजे आपलं माइंड हे 30 मिनिटांमध्ये जे काही अभ्यास केला ते 10 मिनिटांमध्ये चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवतो. म्हणून अभ्यास करताना कधी वाचन करताना, अभ्यास करताना किंवा वाचन करताना नेहमी ब्रेक घेत जावा. अर्ध्या तासाने नाही, पण पाऊण 1 तासाने तरी कमीत कमी ब्रेक घेत अभ्यास करा. कारण हे वाचन करायची ही एक योग्य पद्धत आहे. तर मित्रांनो, सगळ्यात शेवटचा फॅक्ट सांगायच्या आधी, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबून ठेवला असेल, तर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून धन्यवाद. तुम्ही अजून पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा. ही माझी एक रिक्वेस्ट आहे. अगदी मोफत तुम्ही सबस्क्राईब करू शकता. आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त निळ्या कलरचं ट्रेन का दिसतात? तर याचं उत्तर असं आहे, की 1990च्या आधी व्हॅक्यूम ब्रेकिंग सिस्टम वापरायचे. म्हणजे व्हॅक्यूमनी ब्रेक लागत होतं. म्हणजे ते ब्रेकिंग सिस्टम थोडासा स्लो होता. म्हणजे एकदम सावकाश ब्रेक लागायचा. तर मित्रांनो, 1990च्या नंतरनं एक नवीन ब्रेकचा शोध लावला. ते ब्रेक म्हणजे एअर ब्रेकिंग सिस्टम. तर एअर ब्रेकिंग सिस्टम जे आहे, जरा ॲडव्हान्स ब्रेक आहे. म्हणजे याचा ब्रेक जर जास्त स्पीडमध्ये लागतो, म्हणजे लवकर ब्रेक लागतो. तर 1990च्या आधी जे ब्रेक सिस्टम होतं ते व्हॅक्यूम ब्रेकिंग सिस्टम. तर व्हॅक्यूम ब्रेक सिस्टमचे जे कलर होतं ते सरळ लाल कलरचे डब्बे होते आणि नवीन ब्रेक सिस्टम जे यूज केले तर त्या डब्याचे कलर हे निळ्या रंगाने रंगवण्यात आला. म्हणजे थोडक्यात काय, जर डब्बे वेगळे-वेगळे झाले तर त्याला जोडायचं असेल तर ते समजलं पाहिजे की या डब्याला व्हॅक्यूम ब्रेकिंग सिस्टम आहे आणि या डब्याला एअर ब्रेकिंग सिस्टम आहे. म्हणजे व्हॅक्यूम ब्रेकिंग सिस्टम एक डब्बा आणि एअर ब्रेकिंग सिस्टम एक डब्बा, अशी डब्बा जर जोडला तर त्याचा ब्रेक व्यवस्थित लागू शकत नाही किंवा ते योग्य प्रकारे काम करू शकणार नाही. त्यामुळे वेगळ्या-वेगळ्या डब्याचं फंडा त्यावेळी त्यांनी यूज केलं. कारण फक्त आणि फक्त याच्यामुळे की त्याला वेगवेगळ्या पद्धतीने विभागलं जाऊ शकेल. म्हणजे ओळखता आलं पाहिजे. म्हणजे वेगळ्या-वेगळ्या ब्रेकिंग सिस्टम ओळखता आलं पाहिजे. यामुळे हे ट्रेनचा कलर हे निळ्या कलरचं बनवण्यात आलं. पण याचा अर्थ असं नाही की आता जे शताब्दी एक्सप्रेस जे दिसतो त्याचा कलर लाल आहे. म्हणजे थोडक्यात त्याला व्हॅक्यूम सिस्टमचा ब्रेक वापरतात असं नाहीये. कारण आता पूर्णतः ते व्हॅक्यूम सिस्टमचं जे ब्रेक होतं ते बंद करण्यात आलेलं आहे. सगळ्याच ट्रेनमध्ये हे एअर ब्रेकिंग सिस्टम वापरलं जातं. हां, पण शताब्दी एक्सप्रेस हा एक वेगळ्या प्रकारचा ट्रेन आहे. म्हणून त्याचा एक वेगळा रंग म्हणजे लाल रंग आता रंगवलं जातं. तर मित्रांनो, हे होते आजचे फॅक्ट्स. यातला एक सुद्धा फॅक्ट तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू